अभिज्ञान शाकुंतल हे नाटक लिहिले गेले त्याला काही हजार वर्ष लोटली, परंतु तरीही अद्याप त्या नाटकाची लोकांच्या मनातली गोडी कमी झालेली नाही. कोणत्याही साहित्यकृतीच्या थोरपणाची हीच कसोटी आहे. शाकुंतल त्या कसोटीला उतरलेले आहे. इतकेच नव्हे तर मूळ संस्कृत भाषेत असलेल्या या नाटकाने परभाषातील कित्येक रसिक विद्वानांना वेड लावले आहे. कविकुलगुरू कालिदासांचे सर्वांगसुंदर व जगप्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतल याची ही गोष्ट. जगभर गाजत असलेले व भारताच्या अभिमानाचे स्थान असलेले हे नाटक शाकुंतल काय आहे याची कल्पना या कथासारावरून सामान्य वाचकाला यावी हाच हेतू. सादर आहे नाटक कविकुलगुरू कालिदास कृत अभिज्ञान शाकुंतल. दुष्यंत राजाचा रथ मालिनी नदीकाठच्या त्या घनघोर अरण्यात घुसला. तोच एक चपळ हरीण त्याच्या दृष्टीला पडले. सारथ्याने रथाचा वेग खूप वाढवला, पण हरीण त्याहून दुप्पट वेगाने पळू लागले. आपली शिकार हातची जाते असे पाहून राजाने धनुष्य आकर्न ओढले आणि हरणावर नेम धरला. परंतु इतक्यात समोरून येत असलेले 2 ऋषिकुमार ओरडून म्हणाले, हा महाराज, या हरणाची शिकार करू नका. आमच्या आश्रमातले पाळीव हरीण आहेत हे. राजाचा रथ थांबला. हाती घेतलेला बाण खाली आला आणि त्याने आदराने विचारले, ऋषिकुमारांनो, कोणाचा बरे हा आश्रम? महर्षी कण्वांचा, ऋषिकुमार उत्तरले. मग त्यांनी राजाला त्या आश्रमाची सविस्तर माहिती सांगितली. शेवटी ते म्हणाले, कुलपती कण्व शकुंतलेच्या प्रतिकूल ग्रहांची शांती करण्यासाठी सोमतीर्थाला गेले आहेत. तरी पण आपण आश्रमात जाऊन अवश्य पाहुणचार घ्या. कण्वांची मुलगी शकुंतला आपले उत्तम प्रकारे स्वागत करील. ऋषिकुमार यज्ञासाठी समिधा आणण्याकरता निघून गेले. राजानेही रथातून उतरून आपले धनुष्यबाण आणि उंची वस्त्रालंकार सारथ्याजवळ दिले आणि तो अगदी साधासुधा बनून एकटाच आश्रमाकडे निघाला. प्रत्यक्ष कण्व मुनींच्या दर्शनाचा लाभ झाला नाही, तरी आपण त्यांच्या दर्शनासाठी आश्रमात येऊन गेलो असे तरी त्यांना समजलेच पाहिजे असा विचार करीत दुष्यंत राजा आश्रमाची वाट चालू लागला. तोच त्याचा उजवा दंड स्फुरण पाहू लागला. हे शुभचिन्ह पाहून राजाला अर्थात आनंद झाला, पण आश्रमात आपली अशी कोणती मनातली इच्छा पुरी होणार आहे हे त्या शुभशकुनावरून त्याच्या काही लक्षात येईना. राजा थोडा पुढे झाला तेव्हा त्याला वाटले की उजव्या बाजूच्या लताकुंजात कसली तरी गोड कुजबूज चालू आहे, म्हणून साहजिकच त्याने थबकून तिकडे पाहिले. तो 3 ऋषिकन्या आपापसात काहीतरी बोलत झाडांना पाणी घालीत असलेल्या दिसल्या. राजा एका मोठ्या झाडाआड असल्याने त्या मुलींना तो दिसत नव्हता, पण त्याला मात्र मुलींच्या सर्व हालचाली चांगल्या पाहता येत होत्या. इतकेच नव्हे तर त्यांचा आपसात चाललेला हास्यविनोदही त्याला चांगला ऐकू येत होता. त्या ऋषिकुमारांनी सांगितलेली शकुंतला ही तर. त्या तिघींपैकी थोडी वयाने मोठी आणि उपवर दिसणारी मुलगी म्हणजे शकुंतला हे राजाने ताडले. पण त्या मुलीच्या सौंदर्याकडे आपण एकटक लावून पाहत असल्याचे त्याच्या लक्षात येताच मात्र त्याला स्वतःची लाज वाटली. तिच्या सहज सौंदर्याने त्याचे मन अगदी मुग्ध होऊन गेले. शकुंतला आपल्या दोन्ही मैत्रिणींकडून चाललेली थट्टामस्करी ऐकत एका माधवीच्या वेलीआड उभी होती. त्या 2 मैत्रिणींपैकी एकीचे नाव होते अनसूया आणि दुसरीचे नाव प्रियंवदा. हेही राजाला त्यांच्या संभाषणावरूनच समजले. त्या तिन्ही मुलींकडे पाहत दुष्यंत तिथे उभा होता. इतक्यात शकुंतला नाजूकपणे किंचाळण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. अगं बाई, हा भुंगा कसा मला छळतो आहे. अगं प्रियंवदे, बाई तू तरी ये इकडे आणि वाचव मला या भुंग्याच्या त्रासातून. वा, प्रियंवदा थट्टेने म्हणाली. ते काय माझे काम आहे? बाई ग, तपस्वी लोकांच्या रक्षणाचे काम दुष्यंत राजाकडे. हा आश्रम त्याच्या राज्यातला आहे.
तेव्हा त्याला हाक मार तुझ्या रक्षणासाठी. झाडाआड उभा असलेला राजा हे सर्व पाहत होता आणि ऐकतही होता. त्या मुलींच्या समोर यायला ही चांगली संधी आहे असे पाहून राजा झटदिशी त्यांच्यापुढे येऊन म्हणाला, दुष्यंताच्या राज्यात गरीब तपस्वी कन्यांना त्रास देण्याची कोणाची हिंमत झाली आहे? राजाला एकाएकी त्या ठिकाणी आलेला पाहून त्या मुली एकदम दचकल्या. पण धीट आणि बडबड्या अनसूयेने मात्र त्याला विचारले, आपण कोण आहात? येथे आपण कशासाठी येणे केले? दुष्यंताने आपली खरी ओळख न देता सांगितले, दुष्यंत राजाने आश्रमाच्या प्रदेशाचे रक्षण करण्याचे काम माझ्यावर सोपवले आहे आणि त्याच उद्देशाने विचारपूस करण्यासाठी मी इकडे आलो आहे. दुष्यंताला पाहिल्याबरोबर शकुंतला एकदम लाजली होती. त्याच्याशी ती काही बोलतही नव्हती. दुष्यंताला समोर पाहून तिच्या मनाची उडालेली ती धांदल त्या दोघी मैत्रिणींच्या नजरेतून सुटलेली नव्हती. त्या नवागत पुरुषाची माहिती परस्पर त्या दोघींनीच विचारलेली पाहून शकुंतलेलाही बरे वाटले. आपली माहिती सांगितल्यानंतर बाजूला खाली मान घालून उभ्या असलेल्या शकुंतलेविषयी दुष्यंताने मुद्दामच प्रश्न केला, मुलींनो, ही कोण? ही होय, ही कण्वांची मुलगी शकुंतला, त्यांनी सांगितले. कण्वांची मुलगी? दुष्यंत आश्चर्य प्रकट करीत उद्गारला, पण कण्व तर ब्रह्मचारी आहेत. हा त्याचा प्रश्न ऐकल्यावर मात्र त्या दोघींनी शकुंतलेची सारी कुळकथा त्याला निवेदन केली. शकुंतला ही खरी तर कण्वांची मुलगी नव्हे. विश्वामित्र ऋषींना मेनका नावाच्या अप्सरेपासून झालेली ही मुलगी कण्वांना सापडली. आईबापांनी रानात टाकलेल्या ह्या मुलीचे शकुंतांनी म्हणजे पक्षांनी रक्षण केले म्हणून कण्वांनी तिचे नाव शकुंतला असे ठेवले आणि लहानपणापासून ती या आश्रमात कण्वांजवळ राहत असल्यामुळे तिला कण्वांची मुलगीच मानतात. हा खुलासा ऐकून राजाला फार आनंद झाला. जिच्याविषयी आपल्या मनात प्रथम दर्शनीच प्रेम उत्पन्न झाले ती आपल्या प्रेमाला योग्य आहे हे पाहून त्याला बरे वाटले. पण एवढ्यावरच त्याचे समाधान होईना. तो आणखी खोलात जाऊन विचारू लागला, मग आता ही आश्रमात राहून तपच करीत बसणार वाटते? दुष्यंत हसत हसत म्हणाला. छे छे, राजाचे ते बोलणे खोडून काढत प्रियंवदेने तात्काळ उत्तर देऊन टाकले. तिचे वडील तिच्यासाठी योग्य वर शोधण्याच्या विचारात आहेत. इतका वेळ त्यांची चाललेली प्रश्नोत्तरे ऐकत उभी असलेली शकुंतला आता मात्र फार लाजली आणि थांब, गौतमी आईला जाऊन सांगते तुझा हा वात्रटपणा, असे म्हणून लटक्या फणकाराने निघून जाऊ लागली. पण तिच्या मैत्रिणी तिला तशा थोड्याच जाऊ देणार. तुझ्या वाट्याच्या 2 झाडांना मी पाणी घातले आहे, ती माझी फेड केल्याशिवाय चाललीस ग कुठे? प्रियंवदेने तिला आडवीत म्हटले. तेव्हा दुष्यंत त्यांच्या त्या लटक्या भांडणात मध्ये पडला. मी चुकती करतो तिची उसनवारी वाटले तर, असे म्हणत त्याने आपल्या बोटातील अंगठी त्या मुलींपुढे केली. त्या अंगठीवर तर प्रत्यक्ष राजा दुष्यंताचेच नाव होते. ते पाहून मुलींची खात्री पटली की हा स्वतः राजा दुष्यंतच आहे. तेव्हा प्रियंवदेने ती अंगठी आपल्या हाती घेऊन शकुंतलेच्या बोटात घातली. एवढे होई तो राजाचे सैनिक तेथपर्यंत आल्याची गडबड ऐकू आली. त्यामुळे त्या मुली तेथून आश्रमाकडे पळाल्या. परंतु जाता जाता पायात काटा बोचल्याचे निमित्त करून दुष्यंतावर अनुरक्त झालेल्या शकुंतलेने मात्र पुन्हा एकदा राजाला डोळे भरून पाहून घेतलेच. राजा आपल्या सैनिकांसह आश्रमाबाहेर निघून गेला. परंतु राजधानीला परत न जाता आश्रमाच्या आसपासच कोठेतरी तळ ठेवून राहायचे असे त्याने त्याच वेळी मनाशी ठरवले. राजा जरी आश्रमाच्या जवळपासच तळ देऊन राहिला होता तरी त्याने शिकार मात्र बंद केली. बरोबर आलेल्या शिपायांना त्याने आपापल्या कामगिरीवर पाठवून दिले. आता राजा शकुंतलेसंबंधीचाच विचार करायला मोकळा झाला.
असल्या गोष्टी बोलायला त्याचा आवडता मित्र विदूषक त्याच्यापाशी होताच. दुष्यंताने हळूहळू आश्रमात घडलेली त्या दिवशीची सगळी हकीकत विदूषकाला सांगितली. विदूषकाने राजाचे मन ओळखले आणि त्याने सरळ विचारले, तुझे मन शकुंतलेवर बसले हे ठीक, पण तसेच तिचेही मन तुझ्यावर जडले आहे का? हो, मला तर तसे दिसले, राजाने उत्तर दिले. तशी ती लाजाळू आहे, तेव्हा माझ्यापाशी प्रत्यक्ष अशी काही बोलली नाही. परंतु तिने हळूच लाजत हसत माझ्याकडे बघितले होते आणि अखेर ती जेव्हा आश्रमात परत जायला निघाली, तेव्हा तर पायात काटा रुतल्याचे निमित्त करून थोडा वेळ ती तिथे घुटमळत राहिली होती. होता होता दोघांच्या बोलण्यामुळे एवढे नक्की ठरले की शकुंतला ही अप्सरेची मुलगी असल्यामुळे जर ती स्वतः राजी असेल तर दुष्यंताला तिच्याशी विवाह करायला काहीच हरकत नाही. आणि त्यासाठी कण्व ऋषी आश्रमात नसले म्हणून सुद्धा काही अडणार नाही. उभयतांच्या अनुमतीने गांधर्व विवाह उरकला म्हणजे झाले. हे सगळे ठरले खरे, पण आश्रमात परत कसे जायचे? राजाला आश्रमातील अनेक तपस्व्यांनी ओळखले असल्यामुळे त्याला तिथे जायची आता लाज वाटत होती. पण ही अडचणही आपोआप दूर झाली. आश्रमातून 2 ऋषिकुमार तेवढ्यात राजाचा शोध करीत करीत तेथे येऊन पोहोचले. त्यांनी आश्रमवासियांच्या वतीने राजाला विनंती केली की कुलपती कण्व आश्रमात नाहीत आणि इष्टीनिमित्त लवकरच व्हावयाच्या यज्ञात राक्षसांकडून उपद्रव होण्याचा संभव आहे. तेव्हा राजाने स्वतःच काही दिवस आश्रमात राहून यज्ञाचे रक्षण करावे. राजाला आणखी काय पाहिजे होते? त्याने ती पडत्या फळाची आज्ञा म्हणून मान्य केली. पण त्याप्रमाणे तो आश्रमात जायला निघणार तोच आणखी एक अडचण अकस्मात येऊन उभी राहिली. हस्तिनापूर राजधानीतून राजमातेकडून निरोप घेऊन एक दूत तेवढ्यात तिथे येऊन थडकला. राजमातेच्या उपोषण व्रताचे पारणे त्या दिवसापासून 4थ्या दिवशी व्हायचे होते आणि राजाने त्यासाठी राजधानीत हजर राहिलेच पाहिजे असा तो निरोप होता. अर्थात राजा मोठ्या पेचात पडला. त्याला आश्रमाची ओढ तर होतीच, ती दूर करवेना, पण आईची आज्ञाही मोडवेना. अखेर थोडा विचार करून तो विदूषकाला म्हणाला, मित्रा, राजमाता माझ्याप्रमाणेच तुला पोटच्या मुलासारखे मानते, म्हणून तूच जाऊन पारण्यासाठी हजर राहा. मी इकडे आश्रमात यज्ञाच्या रक्षणाची कामगिरी पार पाडतो. विदूषक तर स्वारी शिकारीच्या धावपळीने अगदी बेजार होऊन गेलाच होता. तेव्हा राजाची ही युक्ती त्याच्या पथ्यावरच पडली. राजाने आपले सगळे सैन्य बरोबर देऊन त्याची राजधानीकडे पाठवणी केली. मात्र आपल्या या प्रेम प्रकरणाने अंतःपुरात काही भानगड उत्पन्न होऊ नये म्हणून त्याने विदूषकाला जाण्यापूर्वी बजावले, आपण आश्रमातल्या त्या मुलीविषयी बोललो ती थट्टाच बरे का? विदूषक सैन्यासह राजधानीकडे निघून गेला आणि राजा दुष्यंत एकटाच आश्रमात येऊन राहिला. यज्ञ निर्विघ्नपणे चालू होता. राजाही आनंदाने आश्रमाच्या उपवनातून हिंडत काळ घालवित होता. असाच एकदा तो दुपारच्या वेळी बागेत आला. ऊन चांगलेच रणरणत असल्यामुळे तो कोठेतरी थंड निवाऱ्याला बसावे म्हणून जवळच्याच एका लता मंडपाकडे वळला. तो तेथे जाऊन पोचला तेव्हा पलीकडच्या दुसऱ्या एका मंडपातून शकुंतला आणि तिच्या मैत्रिणी आपापसात बोलत असल्याचे त्याच्या कानावर पडले. राजाने जरा पुढे होऊन कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. त्या शकुंतलेविषयीच बोलत होत्या. तू एवढी व्याकुळ झाली आहेस, त्याचे कारण तरी काय बाई? प्रियंवदा तिला विचारत होती. पण शकुंतला आपले मन असे चटकन उघडे करून थोडीच सांगणार. तिने पुष्कळ आडेवेडे घातले, पण अखेर तिने कबूल केले. राजर्षी दुष्यंतावर आपले मन जडले आहे. त्यावर प्रियंवदेने तिला सुचवले, तू दुष्यंतासाठी एक पत्र लिहून दे. काहीतरी निमित्ताने ते त्यांच्या हाती जाऊन पडेल अशी व्यवस्था करण्याचे काम माझे.
शकुंतलेला तो विचार पसंत पडला. ती आपल्या नखांनी कमलपत्रावर पत्र लिहायला लागली. दुष्यंत राजाला आडून हे सर्व दिसतच होते. तेव्हा साहजिकच आता पुढे व्हायला काही हरकत नाही असे पाहून त्या तिघी जिथे बसल्या होत्या तिथे येऊन तो उभा राहिला. शकुंतलेच्या मैत्रिणींनी त्याचे स्वागत केले. बोलता बोलता राजाच्या लक्षात आले की आपल्याप्रमाणेच शकुंतलेच्याही मनात आपल्याशी गांधर्व विवाह करावा असे आहे. प्रियवदा व अनसूया एका हरिण शावकाला त्याच्या आईपाशी पोचवण्याचे निमित्त करून तेथून निसटल्या आणि त्यांनी दुष्यंत शकुंतला यांना एकांत मिळू दिला. दुष्यंताने शकुंतलेपाशी आपले मन उघड केले. एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची खून पटल्यामुळे फार आनंद झाला. पण तेवढ्यात आश्रमातील गौतमी आत्या तेथे आल्या आणि विवाहासंबंधीची बोलणी अर्धवटच राहिली. तथापि लवकरच दुष्यंत शकुंतला यांचा गांधर्व पद्धतीने विवाह पार पडला. बरेच दिवस उभयतांनी आनंदात घालवले. यज्ञ पार पडला. राजाला आश्रमात राहण्याचे आता काही कारण उरले नव्हते. तेवढ्यात राजधानीकडून निकडीचे बोलावणेही आले. तेव्हा दुष्यंताने मोठ्या जड अंतःकरणाने शकुंतलेचा निरोप घेतला. शकुंतलेच्या मैत्रिणींच्या मनात शंका आली की राजा राजधानीला परत निघून गेल्यावर या एका भोळ्या आश्रमवासी मुलीची त्याला आठवण तरी राहील की नाही कोण जाणे. तेव्हा राजाने आपल्या हातातील अंगठी काढून शकुंतलेपाशी दिली आणि आपण राजधानीला जाऊन पोहोचताच तिला मोठ्या थाटामाटाने हस्तिनापूरला घेऊन जाण्याचे त्याने आश्वासन दिले. दुष्यंत निघून गेला तरी शकुंतलेला त्याच्या विचाराशिवाय क्षणमात्र चैन पडत नव्हते. अशीच एकदा ती आश्रमाच्या दारात बसून दुष्यंताविषयीच्या विचारात गढून गेली असताना महाकोपी दुर्वास ऋषी तेथे आले. पण त्यांचे स्वागत करायला शकुंतलेचे चित्त कुठे ठिकाणावर होते. ते फिरत होते दुष्यंतांच्या मागे प्रेमालाप करीत. दुर्वासांना ते सहन होणे शक्यच नव्हते. पाहुण्यांचे स्वागत करण्याचेही भान तुला नाही काय? ते क्रोधाविष्ट होऊन त्यांनी शाप देऊन टाकला. तू ज्याच्या विचारात इतकी गढून जाऊन माझा अपमान केला आहेस त्याला तुझी आठवणही होणार नाही. अगदी तू त्याच्या पुढे जाऊन उभी राहिलीस तरी तो तुला ओळखणार नाही. परंतु इतके झाले तरी शकुंतलेला याचा पत्ताच नव्हता. आश्रमात कोणी आले गेले तर त्याच्या स्वागताला शकुंतला तिथे आहे या कल्पनेने तिच्या मैत्रिणी बागेत सावकाश फुले काढीत होत्या. दुर्वासांची शापवाणी शकुंतलेच्या लक्षात आली नाही तरी बागेत असलेल्या तिच्या या मैत्रिणींच्या कानावर मात्र ती लगेच पडली. तेव्हा घाबरून त्या धावतच परतल्या. समोर पाहतात तो शीघ्रकोपी दुर्वासांची स्वारी. प्रियंवदेने चटदिशी पुढे होऊन त्यांचे पाय धरले व आपल्या मैत्रिणीच्या अपराधाबद्दल क्षमा करण्याविषयी त्यांना अगदी काकुळतीने विनंती केली. तेव्हा थोडे शांत होत दुर्वासांनी उशाप दिला. तिच्या मनात असलेल्या त्या व्यक्तीची एखादी खुणेची वस्तू त्याच्या दृष्टीस पडली की तुमची मैत्रीण माझ्या शापातून मुक्त होईल. हा उशाप ऐकून त्यांना पुष्कळच हायसे वाटले. कारण राजा दुष्यंताने स्वतःची अंगठी शकुंतलेला दिलेली आहे ती पाहून तरी राजाला ओळख पटेल हे काय कमी आहे. परंतु उगीच शकुंतलेच्या मनाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही शाप आणि उशापाची जी काही भानगड झाली ती शकुंतलेला सांगितली नाही. त्यांनी ती आपसातच ठेवली. कण्व मुनी तीर्थयात्रा संपवून लवकरच आश्रमात परत आले. त्यांना दुष्यंत शकुंतलेच्या विवाहामुळे आनंदच झाला होता. ती गरोदर आहे असे समजताच त्यांनी लागलीच तिला सासरी हस्तिनापूरला पाठवण्याची तयारी केली. गौतमी आत्या आणि 2 ऋषिकुमार बरोबर देऊन त्यांनी शकुंतलेला दुष्यंताकडे पोहोचती करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली. शकुंतला अनेक वर्षे त्या आश्रमात राहिली असल्यामुळे आणि विशेषतः तिच्या प्रेमळ वागणुकीमुळे
तिच्या मैत्रिणींचे तर तिच्यावर फार प्रेम होते. तसेच तिने पाणी घालून वाढवलेल्या मुक्या, वृक्ष, वेली आणि चारा घालून खेळवलेली हरिण शावके व पशुपक्षी यांचाही तिच्यावर जीव जडला होता. शकुंतला त्या सर्वांना सोडून सासरी जायला निघाली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. कण्वांनी तर वडिलांप्रमाणेच तिचा सांभाळ केलेला, त्यामुळे तिची पाठवणी करताना त्यांनाही आपले अश्रू आवरेनात. शकुंतलेच्या पाठीवरून हात फिरवीत त्यांनी तिला उपदेश केला, मुली, पतिग्रही वडील माणसांची सेवा करीत जा. आपल्या सवतींबरोबर मैत्रिणींसारखी वाग. पती तुझ्या इच्छेविरुद्ध वागला तरी तू मात्र त्याला दुखवू नकोस. नोकराचाकरांबद्दल उदारपणा बाळग. श्रीमंतीचा गर्व उत्पन्न होऊ देऊ नकोस आणि अशा सुस्वभावाने तू सुगृहिणी होऊन सासरी नांदत राहा. शकुंतलेलाही त्या सर्वांपासून दूर निघून जायचे म्हणून मनस्वी वाईट वाटत होते. तिने हळूच कण्वांना विचारले, बाबा, मला पुन्हा कधी इथे येता येईल हो? यावर कण्व मुनी तिचे समाधान करीत म्हणाले, उत्तम प्रकारे राज्याचा उपभोग घेऊन आणि मुलावर राज्याचा भार सोपवून तुम्ही पती पत्नी जेव्हा वानप्रस्थाश्रम स्वीकाराल तेव्हा आनंदाने या आश्रमात येऊन राहा. शेवटी प्रियंवदा आणि अनसूया यांनी तिचा निरोप घेण्यापूर्वी तिला एक सूचना देऊन ठेवली. दुष्यंत राजा जर इथली हकीकत विसरला असेल तर त्याने दिलेली तुझ्या बोटातली अंगठी त्याला दाखव. अखेर तलावापर्यंत तिच्याबरोबर येऊन कण्व इत्यादी मंडळी परत फिरली आणि 2 ऋषिकुमार आणि गौतमी आत्या यांच्यासह शकुंतला राजधानीची वाट चालू लागली. वाटेत अनेक तीर्थक्षेत्रे लागली. तेथे दर्शन करून मजल दरमजल करीत सर्व मंडळी हस्तिनापूरला येऊन पोचली. राजधानीत आल्यावर राजाने आपल्या उपाध्यायांमार्फत त्यांचे स्वागत करून उपाध्यायालाच त्यांना आपल्या भेटीसाठी होमशाळेत आणण्यास सांगितले. शकुंतलेसह त्या सर्व मंडळींना घेऊन उपाध्याय राजासमोर आला आणि त्याने राजाला कण्व ऋषींचा निरोप म्हणून सांगितला की आपण आश्रमात नसताना तू आणि शकुंतला यांचा जो प्रेमसंबंध जमून आला आणि तुम्ही त्यानंतर जो विवाह केला तो आपल्याला पसंत आहे. आता तुझी गरोदर असलेली ही पत्नी शकुंतला तुझ्याकडे पाठवली आहे, तिचा स्वीकार कर. पुरोहिताच्या तोंडून तो निरोप ऐकताच राजा विस्मयचकित होऊन गेला, कारण तो निरोप काय आहे तेच त्याला समजेना. असा काही प्रकार आपल्या हातून घडल्याचे त्याला मुळी आठवतच नव्हते. त्यामुळे दुष्यंत राजाने अर्थातच त्या गोष्टीचा इन्कार केला आणि शकुंतलेचा स्वीकार आपण करू शकत नाही असे स्पष्टच सांगितले. परंतु त्यामुळे बिचारी शकुंतला मात्र अगदी गडबडून गेली. प्रथम ऋषिकुमारांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तो निष्फळ ठरला. तेव्हा गौतमीने शकुंतलेला राजासमोर आणून तिची ओढणी बाजूला करून तिची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही राजाला ओळख पटेना. तेव्हा शकुंतलेने मैत्रिणींनी पूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या बोटातील दुष्यंताची अंगठीच त्याच्यापुढे करावी म्हणून अंगठी काढण्यासाठी हात तिकडे नेला. तो तिथे अंगठी जाग्यावरच नव्हती. तिला आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले. परंतु त्यामुळे राजाचा संशय मात्र बळावला आणि तो उघडपणे म्हणाला, तुम्ही स्त्रिया अशी लबाडी करण्यात मोठ्या पटाईत असता. तेव्हा अखेर नाईलाज होऊन रंजीस आलेल्या शकुंतलेने एकांतात परस्परांशी झालेल्या गोष्टी, थट्टा, विनोद यांचीही आठवण राजाला करून दिली. परंतु तरीही राजा विवाह झाल्याचे काही मान्य करेना. अखेर निरुपायाने शकुंतलेला बरोबर घेऊन आलेले ते 2 ऋषिकुमार आणि गौतमी तिला राजाजवळ सोडून तसेच तिथून परत फिरले. त्यांनी जाताना सांगितले, शकुंतले,
तू जर राजाची धर्मपत्नी असशील तर तो तुला वागवेल त्याप्रमाणे तुला सोसलेच पाहिजे. आता शकुंतला अगदीच एकटी आणि आगतिक झाली. ती दुःख शोकात चूर होऊन गेली. परंतु राजालाही तिचे पुढे काय करायचे ते समजेना. तेव्हा पुरोहिताने राजाला अशी युक्ती सुचवली की शकुंतला प्रसूत होईपर्यंत माझ्या घरी राहू दे. आपल्याला चक्रवर्ती पुत्र होईल असा वर मिळालेला आहे. जर हिच्या पोटी येणाऱ्या मुलाच्या हातावर चक्रवर्ती चिन्हे दिसली तर हिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास काहीच हरकत नाही. राजाने पुरोहिताच्या या म्हणण्याला संमती दिली आणि पुरोहित शकुंतलेला आपल्या घराकडे घेऊन निघाला. पुरोहित पुढे चालत होता आणि दुष्यंताने दिलेल्या नकारामुळे भयंकर दुःखी पावलेली शकुंतला त्याच्या मागे रडत रडत पावले टाकीत जात होती. ती दोघे थोडे पुढे चालून जातात तोच आकाशातून एक तेजस्वी स्त्री खाली आली आणि शकुंतलेला उचलून घेऊन पुन्हा झपाट्याने आकाशात जाऊन दिसेनाशी झाली. त्या चमत्कारामुळे पुरोहित बुचकळ्यात पडला. त्याने तसेच परत जाऊन ही विलक्षण हकीकत राजाच्या कानावर घातली. ती ऐकून तर राजा अधिकच गोंधळात पडला. आपले काही चुकले तर नाही ना? शकुंतला म्हणत होती ते खरे की काय असेही विचार मग त्याच्या मनात येऊ लागले आणि तो जास्तच अस्वस्थ होऊ लागला. त्यानंतर पुष्कळ काळ निघून गेला. एक दिवस कोतवालाने एक मासे धरणारा कोळी आरोपी म्हणून आणून दुष्यंत राजापुढे उभा केला. या कोळ्याजवळ दुष्यंत राजाचे नाव असलेली प्रत्यक्ष दुष्यंताचीच अंगठी सापडली होती आणि ती बाजारात विकण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला कोतवालाच्या शिपायांनी पकडले होते. परंतु आपली ती अंगठी समोर पाहताच दुष्यंताला कोळ्याची हकीकत ऐकण्याचेही भान राहिले नाही. त्या अंगठीच्या दर्शनाबरोबर कण्वांच्या आश्रमात शकुंतलेशी केलेल्या गांधर्व विवाहाची हकीकत त्याला एकदम आठवली. त्या प्रसंगीच आपण ही अंगठी शकुंतलेला दिली होती ह्याचेही स्मरण त्याला झाले आणि त्यामुळे अर्थातच त्याला आनंद वाटला. तसाच आपण शकुंतलेशी केलेल्या वर्तनाबद्दल त्याला आता पश्चातापही झाला. त्या अंगठीमुळे झालेल्या आठवणीच्या आवेगातून तो हळूहळू भानावर आला. तेव्हा त्याला समजले की आरोपी कोळ्याला शक्रावतार तीर्थावर मासे धरीत असता एक मोठा मासा सापडला. तो घरी आणून त्याने चिरला असता त्याच्या पोटातून ही अंगठी निघाली. तेव्हा तिचे पैसे करण्यासाठी त्याने ती बाजारात सराफाकडे विकण्यासाठी आणली आणि तेथेच शिपायांनी त्याला पकडले. राजाने त्याची ही हकीकत ऐकून घेतली. मात्र त्याबद्दल कोतवालाच्या अपेक्षेप्रमाणे कोळ्याला शिक्षा करण्याऐवजी त्याला चांगले इनाम देण्याबद्दल राजाने आज्ञा केली. आता सगळा उलगडा झाला होता. त्या दिवशी शकुंतला आपल्या विवाहाची खात्री पटवण्यासाठी म्हणून बोटातील अंगठी काढून दाखवू पाहत होती. परंतु तिला अंगठी सापडलीच नव्हती. त्यावेळी गौतमीने उच्चारलेले शब्द दुष्यंताला आत्ता आठवले आणि पटलेही. गौतमी म्हणाली होती, अगं शकुंतले, तू शक्रावतार क्षेत्रात शचीतीर्थावर स्नानाला उतरली होतीस तिथे तुझी अंगठी पडली असेल. असे जे गौतमीने म्हटले होते त्याचे प्रत्युत्तर दुष्यंताला आत्ता बरोबर आले. हे सगळे समजले आणि पटलेही. पण आता त्याचा काय उपयोग होता? अंतराळात कोणत्या अज्ञात ठिकाणी शकुंतला निघून गेली असेल याची काहीच कल्पना नव्हती. शकुंतलेशी आपण वागलो ते आपल्या राजेपणाला किंवा कुळाच्या कीर्तीला शोभण्यासारखे नव्हते. त्यासाठी तिची आता क्षमा मागितली पाहिजे अशी सारखी चुटपुट दुष्यंताला लागून राहिली. परंतु शकुंतलेचा पत्ता लागण्यासाठी काय करावे हे मात्र त्याला आता सुचत नव्हते. पश्चातापाने राजा अगदी पुरा पोळून निघाला होता. त्याने प्रतिवर्षी
थाटामाटात साजरा होणारा वसंतोत्सवही बंद ठेवण्याचा आदेश त्याच्या या मनस्थितीमुळे दिला. त्याचे लक्ष कशातच लागेना. शकुंतलेच्या आठवणींनी तो अगदी बेचैन होऊन गेला होता. तो असाच एकदा आपल्या विदूषक मित्राबरोबर बागेत हिंडत होता. गोष्टी चालल्या होत्या अर्थातच शकुंतलेबाबतच्या. त्याचवेळी शकुंतलेच्या आईची म्हणजे मेनकेची एक अप्सरा मैत्रीण आकाशमार्गाने त्या बागेत येऊन उतरली. तिचे नाव होते सानुमती. लता मंडपामागे लपून ती दुष्यंताची मनस्थिती आजमावू लागली. मन रिझवण्यासाठी दुष्यंताने शकुंतलेचे मधुरिकेने काढलेले चित्र आणण्यासाठी सेविकांना सांगितले. एवढ्यात दुष्यंताचा मंत्री एक महत्त्वाचे प्रकरण त्याच्याकडे घेऊन आला. प्रकरण तसे सामान्य होते. धनमित्र नावाचा कोणी एक धनाढ्य व्यापारी समुद्रात जहाज फुटल्यामुळे बुडून मरण पावला. त्याला मुलगा नसल्यामुळे त्याच्या संपत्तीचे काय करायचे असा प्रश्न होता. राजाने थोडा अधिक तपास केल्यावर त्याला समजले की मृत्यू पावलेल्या व्यापाऱ्याची बायको गरोदर आहे. हे समजताच त्याने त्या प्रकरणाचा तत्काळ निकाल दिला. त्या गरोदर स्त्रीला जे अपत्य होईल त्याच्या नावाने ही संपत्ती करून टाकावी. निपुत्रिकाची संपत्ती सरकार जमा न करता दुष्यंत राजाने अशा रीतीने तिची व्यवस्था लावली हे पाहून प्रजाजनांना फार बरे वाटले. परंतु या प्रकरणाने राजाच्या मनात मात्र वेगळ्याच कारणासाठी मोठी खळबळ माजली. निपुत्रिकाच्या संपत्तीचे त्याच्या पश्चात काय होणार ही केवढी चिंता असते याची कल्पना येऊन आपल्या अफाट राज्याची वाट आपल्या मागे काय होईल असा विचार त्याच्या मनाला सतावू लागला. आपण गांधर्व पद्धतीने विवाह केलेली शकुंतला गरोदर असताना आपल्याकडे आली आणि आपण तिला घालवून लावली. ही आपल्या हातून केवढी भयंकर चूक झाली याची जाणीव त्याला या प्रकरणामुळे तीव्रपणाने होऊ लागली. आणि त्याच गोष्टी तो विदूषक मित्रापाशी आत्ताही अगदी मनापासून बोलत होता. सानुमती अप्सरा आड उभी राहून हे सर्व ऐकतच होती. शकुंतलेच्या बाबतीत दुष्यंत किती पश्चाताप पावलेला आहे आणि तिच्या भेटीसाठी तो किती उत्सुक झालेला आहे हे त्यावरून सानुमतीच्या लक्षात येऊन चुकले आणि म्हणून ही शुभवार्ता शकुंतलेला सांगण्यासाठी ती तत्काळ तेथून निघून गेली. याच वेळी इंद्राचा सारथी मातली स्वर्गलोकाहून तेथे येऊन अकस्मात उपस्थित झाला. दुर्जय नावाच्या राक्षसाशी इंद्राचे युद्ध चालले असून सहाय्यासाठी इंद्राने आपल्याला त्वरित बोलावले आहे असा निरोप मातलीने दुष्यंताला सांगितला. दुर्जय तुझ्याच हातून मारला जावा असा विधी संकेत असल्यामुळे तुला ही कामगिरी पार पाडणे आवश्यकच आहे. मी रथ घेऊन आलो आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल. मातलीने इतकी निकड केल्यामुळे दुष्यंताला लागलीच त्या कामगिरीवर निघावे लागले. देवदानव युद्धात दुष्यंताने मोठा पराक्रम करून दुर्जयाचा पराभव केला. त्यामुळे इंद्र दुष्यंतावर प्रसन्न झाला. त्याने त्याला आपल्या अर्ध्या आसनावर बसवून व स्वतःच्या गळ्यातील मंदार पुष्पांची माला त्याच्या गळ्यात घालून त्याचा मोठा सन्मान केला. त्या कामगिरीवरून दुष्यंत राजा सन्मानपूर्वक परत येत असता मातलीने रथ गांधर्व लोकातील हेमकूट पर्वतापाशी आला असल्याचे दुष्यंताला सांगितले. दुष्यंताला राजधानीत परतण्याची विशेष घाई नसल्यामुळे तो प्रवासात निसर्गाची शोभा पाहत सावकाशपणे चालला होता. हेमकुटावर कश्यप ऋषींचा आश्रम असल्यामुळे त्यांचे दर्शन घेऊन पुढे जावे अशी इच्छा दुष्यंताने प्रकट केली. तेव्हा मातली रथावरून खाली उतरला आणि पुढे होऊन कश्यप ऋषींचे दर्शन केव्हा होऊ शकेल यासंबंधी त्याने तपास केला. त्यावेळी कश्यप ऋषी आपल्या पत्नीला आणि इतर स्त्रियांना पतिव्रता धर्माची माहिती समजावून सांगत असल्यामुळे ते काम पुरे होईपर्यंत राजाला थांबणे भागच होते.
त्यामुळे तोही रथातून उतरला आणि आश्रमाजवळच्या उद्यानात पाय मोकळे करण्यासाठी हिंडू लागला. बागेत हिंडत असता त्याला एक अपूर्व दृश्य दिसले. एक दष्टपुष्ट बालक एका सिंहाच्या छाव्याचे तोंड हातात धरून ते उघडण्याचा प्रयत्न करीत होता. "उघड रे तोंड, तुला किती दात आहेत दाखव मला." त्या चिमुकल्या मुलाचे ते साहस पाहून राजा तर स्तिमित होऊन गेला. एवढ्यात 2 सेविका त्याला शोधित तेथे आल्या आणि त्या सिंहाच्या छाव्याला सोडून देण्याबद्दल त्याला परोपरीने समजावून सांगू लागल्या. परंतु तो मुलगा कसला खट, तो काही त्यांचे ऐकत नव्हता. म्हणून राजा स्वतःच त्यांच्या मदतीला पुढे झाला. राजाने त्या मुलाला जवळ घेतले तेव्हा त्याला त्याच्याविषयी एकदम आपुलकी वाटू लागली. इतक्यात सेविकेने हातात एक नवे खेळणे धरून त्या चिमुकल्या मुलाला लालूच दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला. "अरे सर्वदमन," ती त्याला प्रेमाने हाक मारू लागली. हे बघ शकुंतलावण्य." शकुंतलावण्य हे शब्द त्या मुलाने ऐकले मात्र राजाच्या हातातून टून दिशी उडी मारून त्या सेविकेकडे पळत येत त्याने विचारले, "कुठे आहे माझी आई?" त्यावर मात्र त्या दोघी सेविका हसायला लागल्या. कारण शकुंतलावण्य बघ असे म्हणण्यात तिचा उद्देश केवळ तिने हातात आणलेला मातीचा मोर पहा हे शकुंताचे म्हणजे पक्षाचे लावण्य सौंदर्य बघ असेच म्हणण्याचा होता. परंतु तेवढ्यावरून मुलाला वाटले की आपली आई शकुंतलाच आली आहे, म्हणून तो तिच्याकडे जाण्यासाठी धावत सुटला होता. शकुंत शब्दाने सर्व दमनाची अशी गंमत केली, पण त्याच शब्दाने दुष्यंत राजाच्या मनात मात्र एकदम आपल्या टाकून दिलेल्या पत्नीचीच शकुंतलेचीच आठवण जागी झाली. इतक्यात सर्व दमनाच्या व दुष्यंताच्या चेहऱ्यातील विलक्षण साम्य पाहून एका सेविकेच्या तोंडून उद्गार निघाले, "तुम्हा दोघांच्या चेहऱ्यात विलक्षण सारखेपणा दिसतो." मात्र राजाला वाटू लागले की हा आपला मुलगा तर नव्हे. त्याला हळूहळू हेही त्या सेविकांकडून समजले की तो मुलगा खरा त्या आश्रमातला नसून पुरुवंशातील एका राजाचा मुलगा आहे. त्याची आई गरोदर असल्यापासूनच तेथे आपल्या एका नातेवाईक अप्सरेकडे येऊन राहिलेली आहे. या हकीकतीमुळे राजाचे मन अगदी अधीर होऊन गेले. इतक्यात त्या मुलाच्या हातातील ताईत कुठेतरी हरवल्याचे लक्षात आल्यामुळे त्या सेविकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. राजाला साहजिकच वाटले की त्या सिंहाच्या छाव्याशी खेळतानाच बहुधा तो तिथे पडला असावा. म्हणून सहज त्याने तिथे जाऊन पाहिले आणि अपेक्षेप्रमाणे तो ताईत तिथे त्याला सापडलाही. परंतु एवढ्यात त्या सेविकाही तेथे येऊन पोहोचल्या आणि राजा तो ताईत उचलणार असे पाहताच ओरडून त्या म्हणाल्या, "छे छे, तुम्ही उचलू नका तो ताईत." परंतु त्यांनी सांगण्यापूर्वीच राजाने तो उचलला होता आणि आपल्या हातात घेतलाही होता. त्याच्याकडे पाहतच त्याने साहजिकच विचारले, "असे का म्हणालात?" परंतु राजाने तो ताईत उचललेला पाहताच त्या सेविकांची तर त्रेधाच उडाली. त्यांनी राजाच्या हातातल्या त्या ताईताकडे पाहत भीत भीतच त्याला सांगितले, "अहो, तो ताईत भारलेला आहे. हा मुलगा, ह्याची आई किंवा त्याचे वडील ह्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही हात त्या ताईताला लागला तर लागलीच त्या ताईताचा साप बनून तो त्या माणसाला डसतो. असे पूर्वी अनेकदा घडलेले आहे." पण राजाच्या हातात तो ताईत असूनही तसे काही विपरीत घडले नाही. हे पाहून त्यांची खात्री झाली की हा राजा म्हणजे शकुंतलेचा पतीच असला पाहिजे. राजालाही तशी खात्री पटताच त्याने सर्व दमनाला उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि सेविका ही गोड वार्ता सांगण्यासाठी त्या आश्रमातच राहत असलेल्या शकुंतलेकडे त्वरित निघून गेल्या. राजा त्या मुलाला आपल्या हृदयाशी धरून त्याचे कौतुक करीत होता. पुत्रलाभाच्या आनंदाने अंतःकरण भरून येऊन तो बाळ बाळ असे त्याला कुरवाळीत म्हणत होता. पण मुलगा मोठाच तिखट. त्याने उलट विचारले,
मला बाळ काय म्हणता? तुम्ही काय माझे बाबा आहात? माझे बाबा तर दुष्यंत आहेत. आता राजाला शंका घेण्याला जागाच उरली नाही. हा आपलाच मुलगा, परित्यक्ता शकुंतलेचाच पुत्र, अशी त्याची अगदी खात्री पटली. त्यामुळे शकुंतलेच्या भेटीसाठी राजाचे अंतःकरण अगदी अधीर होऊन गेले. परंतु इतक्यात त्या दोन्ही स्त्रियांसह स्वतः शकुंतलाच लगबगीने तिथे येऊन उभी राहिली. ती आश्रमात राहत असल्यामुळेच आश्रमवासियांना साजेसेच साधेसुधे वस्त्र तिने ल्यालेले होते. विरह दुःखाने आणि उपासतापासाने ती अगदी क्रूश होऊन गेलेली होती. परंतु तरीही दुष्यंताने तिला ओळखले. एकमेकांना नुसत्या दृष्टीभेटीनेच केवढा विलक्षण आनंद झाला. आकस्मिक भेटीचे आश्चर्य ओसरताच प्रथम दुष्यंताने शकुंतलेची मनःपूर्वक क्षमा मागितली. हे तुला जे सर्व भोगावे लागले ते माझ्यामुळेच, असे त्याला म्हणायचे होते. इतक्यात कश्यपाकडे गेलेला मातली परत आला. ऋषींनी राजाला बोलावले होतेच. त्याच्याबरोबर मग शकुंतला आणि त्यांचा मुलगा सर्वदमन अशी तिघेही ऋषींच्या दर्शनासाठी आश्रमात गेली. ऋषींसमोर येऊन उभा राहताच राजाने प्रांजळपणाने शकुंतलेबद्दल झालेली आपली चूक कबूल केली. हा राजाच्या मनाचा थोरपणाच होता. परंतु ऋषीवर्य त्याला म्हणाले की यात तुझी चूक तसे पाहिले असता काही नाही, कारण दुर्वास ऋषींनी शकुंतलेला दिलेल्या शापाचाच तो सारा प्रभाव होता. तुझी अंगठी तुझ्या दृष्टीला पडली आणि तुला मागील सर्व गोष्टी आठवल्या, हाही त्यांच्याच उशापाचा परिणाम. तेव्हा त्याबद्दल तू कष्टी होऊ नकोस. शकुंतलेलाही त्यांनी आशीर्वाद देऊन म्हटले, मुली, तुझे वाईट दिवस आता सरले. आज तुझे मनोरथ पूर्ण झाले आहे. राजा दुष्यंतालाही तुझी आठवण राहिली नाही, ती केवळ ऋषी शापामुळे. तेव्हा त्याबद्दल तू त्याच्यावर राग धरू नको. आता आपल्या पतीबरोबर राजधानीला परत जा आणि पट्टराणी पदाचा आनंदाने उपभोग घे. हा तुमचा मुलगा सर्वदमन चक्रवर्ती होईल आणि पुरुकुळाच्या कीर्तीत भर घालील, याविषयी कसलीही शंका बाळगू नकोस. शकुंतला राजपुरोहितामागोमाग रडत रडत जात असताना एका अप्सरेनेच उचलून तिला येथे आणले होते. ती योग्य काली प्रसूत झाल्यानंतर तिच्या मुलासह ती तेथेच राहिलेली होती. तिच्या मुलाचे सर्वदमन हे नावही आश्रमातील त्याच्या पराक्रमी बाललीलांवरूनच त्याला पडलेले होते. सर्व प्राण्यांना तो आपल्या कह्यात ठेवी म्हणून तेथील ऋषींनी त्याला सर्वदमन असे योग्य नाव दिले होते. दुष्यंत शकुंतलेला आशीर्वाद दिल्यावर सर्वदमनाला प्रेमाने जवळ घेत कश्यप ऋषींनी त्यालाही आशीर्वाद देऊन म्हटले, दुष्यंताप्रमाणे हाही पृथ्वीचे पालन आणि पोषण म्हणजे भरण करील, म्हणून याला भरत असे आणखीही एक नाव मी ठेवतो. आपल्या कन्येचे दुःख मेनकेने पूर्वी पाहिलेले होते. आता तिला तिचे सुखही पाहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे तिला फार आनंद झाला. शकुंतलेचा मानसपिता जे कण्व ऋषी, त्यांना ही सुखद वार्ता अंतर्ज्ञानाने पूर्वीच कळलेली असणार. परंतु ऋषीपत्न्यांच्या आग्रहासाठी एका ऋषिकुमाराबरोबर त्यांनाही ही दुष्यंत शकुंतलेच्या पुनर्मिलनाची गोड वार्ता कळवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे एकमेकांना पुन्हा भेटलेली ती पती-पत्नी आपल्या आवडत्या मुलासह राजधानीला परत आली. ऋषींच्या आशीर्वादाप्रमाणे दुष्यंताने पुष्कळ वर्षेपर्यंत सुखाने राज्य केले आणि वृद्धापकाळी भरताला राज्यावर बसवून वानप्रस्थाश्रम स्वीकारून दुष्यंत शकुंतलेसह कण्व ऋषींच्या आश्रमात राहायला निघून गेले.